मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण चालू आहे। मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही प्रमुख मागणी घेऊन जरांगे पाटील लढा देत आहेत। या ठिकाणी जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील आले आहेत। साहेब, तुम्ही भेट घेतली जरांगे पाटलांची, काय चर्चा झाली? सगळ्यात महत्त्वाचं की कधी नव्हे ते मराठा समाज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेला आहे आणि आरक्षणाची मागणी अतिशय खंबीरपणे त्या ठिकाणी त्यांनी लावून धरलेली आहे। आम्ही त्यांना विनंती केली की आरक्षण जसं महत्त्वाचं आहे तसंच त्यांची तब्येतसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, ज्याच्यामुळं समाज एकत्र आला आहे। तोही माणूस त्या ठिकाणी त्याची प्रकृती चांगली असणं, व्यवस्थित असणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही त्यांना पाणी पिण्याचीही विनंती केली। त्यांना ती पाणी गिळताना थोडासा त्रास होतोय, तीही विनंती केली की तुम्ही किमान डॉक्टरला दाखवून तर घ्या किंवा कशामुळे नेमका त्रास होतोय, कारण उपोषण हे पाणी पिऊन असतं, बिगर पाणी न पिता उपोषण त्या ठिकाणी केलं जात नाही। तर आम्ही तीही विनंती केली आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं सरकारनं त्यांना वारंवार सांगितलंय, आश्वासनं दिली गेली, GR काढेपर्यंत गोष्टी झाल्या आणि त्यानंतर पुन्हा सरकार पलटलं। मला वाटतं अशा पद्धतीनं समाजाला जो धोका द्यायचं काम सरकारकडनं झालं आहे, मला वाटते त्याच्या माध्यमातून समाज हा निश्चितपणे आक्रमक आहे आणि आज परत त्यांना त्याच मागणीसाठी उपोषण करावं लागतं आहे। आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं निश्चित संसदेमध्ये, आमदार साहेब विधानसभेमध्ये निश्चित पूर्ण ताकदीने एकत्रित होऊन जी आश्वासन सरकारनं दिलं ती पूर्तता करण्याच्या दृष्टीनं तर सरकारवर दबाव आणायचं काम करू। जरांगे पाटलामुळे महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र झाला हे सर्व राजकीय नेत्यांना मान्य आहे, परंतु 10 महिने झाले ते आंदोलन करतायत। सरकार कुठेही दखल घ्यायला तयार नाही। जरांगे पाटील वाशीला गेले, त्यांना समजूत घालण्यात आली की सगळे स्वराज्याचा कायदा घेऊ। तीच मागणी घेऊन पुरा जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणास बसलेले। सरकार कुठेतरी टाळटाळ करत आहे। मला आपल्याला सगळ्याला सांगायचं आहे की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे मराठा आरक्षण दिलं गेलं होतं त्याच्या विरोधातली याचिका आली होती, त्या दिवसापासून मी संसदेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छित होतो की तामिळनाडू राज्याचं आरक्षण तुमचं 50% मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा केवळ केंद्र सरकारच्या इंटरव्हेन्शनमुळे टिकलं होतं। मग जर तामिळनाडू राज्याचं टिकत असेल तर मग महाराष्ट्रातलं का टिकत नाही, ही विनंती मी केंद्र सरकारला केली होती। पण दुर्दैवानं त्यावेळेस केंद्र सरकारच्या डोक्यात काय होतं माहीत नाही, पण खाली उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्या मागणीकडे तितक्या प्रमाणात लक्ष दिलं गेलं नाही आणि दुर्दैवानं सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळं किंवा केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं तामिळनाडू राज्याच्या बाबतीत काम केलं होतं तसं न केल्यामुळं ते आरक्षण टिकलं। म्हणजे दुसऱ्यासाठी जो खड्डा खांदला होता त्याच्यात ते स्वतःच पडले असं म्हटलं तर काय ह्याच्यात वावगं ठरणार नाही। बरं, त्याच्यानंतर सुद्धा कायमस्वरूपी मी 6 वेळेस संसदेत हेच म्हणतोय की ठीक आहे, तुम्हाला म्हणायचं ना राज्यात तुम्हाला इतर आरक्षणाला धक्का नाही लावायचा, काय नाही करायचं, आरक्षण द्यायचं आहे, अशी तुमची भूमिका आहे। मग ते जर टिकायचं असेल 50%ची मर्यादा तर किमान वाढवणं अपेक्षित आहे ना तुम्ही। मग तो कायदा कुठं करणं गरजेचं आहे? खाली विधानसभेत तो कायदा करताच येणार नाही, तो कायदा तुम्हाला संसदेतच करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागणार आहे। ती सुद्धा मी विनंती 6-7 वेळेस केंद्र सरकारला केली की संविधानिक दुरुस्ती आणा, 50%च्या आरक्षणाची मर्यादा तुम्ही त्या ठिकाणी वाढवा। मला वाटतं ती जर वाढवली तर सर्वसमावेशक मराठा समाजातल्या सगळ्याच लोकांना त्या ठिकाणी आरक्षणाचा जे अपेक्षित आहे तो फायदा निश्चितपणे होईल। आणि त्याच्या पुढे जाऊन सरकार जेव्हा एखाद्या गोष्टीचं आश्वासन देत आहे तेव्हा सरकारनं त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं विचार करूनच दिलेला असेल। सरकार असं तर नाही की न विचार करता काही आश्वासन दिलं आहे। जर सरकारनं आश्वासन दिलं असेल तर ते आश्वासनसुद्धा पूर्ण करायची जबाबदारी सरकारची आहे। महत्त्वाचा मुद्दा, लोकसभेचे इलेक्शन झाले, राज्यामध्ये मराठा आरक्षणामुळे राजकारण ढवळून निघलं, मराठा वर्सेस OBC असं वातावरण तयार झालं। खास करून मराठवाड्यामध्ये मराठ्यांचे खासदार जास्त निवडून आले, हा आरक्षणाचा प्रभाव आहे, या आंदोलनाचा प्रभाव आहे। तुमच्या माहितीसाठी मराठा, OBC किंवा अजून इतर कास्ट ही संघर्ष होऊ नये मला वाटतं ह्याच मताचे सगळेजण आहेत। मराठा समाज हे असं म्हणत नाही की बाबा कुणाचं तरी आम्हाला हिसकावून आम्हाला द्या। मराठा समाज फक्त हक्क मागतोय आणि आपल्या माहितीसाठी ज्या वेळेस ह्या सरकारनं जर त्यावेळेस माझी बाजू ऐकली असती आणि माझ्या बाजू तर गांभीर्यानं लक्ष घातलं असतं आणि ते आरक्षण जर तामिळनाडूच्या धर्तीवर टिकलं असतं तर कदाचित मराठा आणि OBC हा वादच त्या ठिकाणी तयार झाला नसता ना। हे पाप कुणाचं आहे? जो संघर्ष, जो वाद तयार झाला, हे पाप कुणाचं आहे? मला वाटतं ह्याचा विचार आता प्रत्येकानं करणं गरजेचं आहे, सरकार नावाच्या यंत्रणेनं तर अवश्य करणं गरजेचं आहे। पण महाविकास आघाडीला फायदा झाला काय? एक लक्षात घ्या, मी ह्या आरक्षणाच्या बाबतीत कधीही राजकारणाच्या दृष्टिकोनातून विचार करत नाही। त्याचाच भाग मी म्हणून सांगतो की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात याचिका आली त्यावेळेस कुठलंही आंदोलन चालू नव्हतं, त्यावेळेस कुणीही रस्त्यावर आलेलं नव्हतं, पण तरीसुद्धा मी मराठा समाजाचा एक खासदार ह्या नात्यानं त्या समाजात का आरक्षण देणं गरजेचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, उदाहरणच सांगतो। माझ्या भागातल्या एका शेतकऱ्यानं
त्याच्या मुलीला डी फार्मसीसाठी, मराठा समाजाचा शेतकरी होता, डी फार्मसीसाठी ॲडमिशन घ्यायचं म्हणून तो माणूस, तो शेतकरी दिवसभर धाराशिवच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये फिरला आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की 50,000 ते 60,000 रुपये फीस त्या ठिकाणी द्यावी लागते, त्याच्याशिवाय ॲडमिशन होत नाही. हे लक्षात आल्याच्या नंतर जो बाप त्याच्या मुलीला घेऊन दिवसभर ॲडमिशनसाठी फिरत होता, त्याच बापानं संध्याकाळी रात्री जाऊन स्वतःच्या गळ्याभोवती गळफास लावून आत्महत्या केली. मला सांगा, कुठल्या मुलीच्या बापाला असं कुटुंब उघड्यावर ठेवून त्या ठिकाणी ह्या जगाचा निरोप घ्यावा वाटतंय? ही विदारक परिस्थिती होती. मला वाटतं हीच घटना त्या ठिकाणी मला सारखी सांगत होती की बाबा आरक्षण त्या ठिकाणी मिळणं मराठा समाजाला गरजेचं आहे. जी सुप्रीम कोर्टात याचिका आलेली आहे त्या याचिकेच्या नंतर सुद्धा ते आरक्षण टिकणं गरजेचं आहे आणि त्याच भूमिकेतनं मी त्या ठिकाणी लोकसभेत बोललेलो आहे. आपण जर रेकॉर्ड तपासलं तर ते त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. आणि माझं म्हणणं इतकंच होतं की भारत देशातल्या एका राज्यातलं आरक्षण जर तुमचं टिकू शकत असेल मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा, तर मग महाराष्ट्रातलं का टिकत नाही आणि ते कशा पद्धतीने टिकवलं गेलं आहे हे सुद्धा मी केंद्र सरकारला लक्षात आणून दिलं होतं. दुर्दैवानं त्याच्यावर कारवाई झाली नाही. आता TV9चा एक सर्वे झाला, त्याच्यामध्ये जसं लोकसभेला किंवा महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये फायदा झाला आहे निवडणुकीमध्ये, तसा सर्वे झाला की महाविकास आघाडीला विधानसभेला फायदा होईल. तुम्ही आमदार आहात, कसं बघताय? खरं तर या ठिकाणी आज आम्ही जरांगे पाटील साहेब जे उपोषण करायला बसलेले मराठा समाजासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. ही खरं तर ही जागा राजकारणावर चर्चा करण्याची नाही. फक्त आपल्या माध्यमातून मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीला वेगवेगळ्या ठिकाणी शपथविधीला जायला वेळ आहे, पण आज 5 दिवस झाले सरकारचा एकही वरिष्ठ मंत्री किंवा जबाबदार कुणी अधिकारी, तहसीलदार आणि खालच्या पातळीवरले म्हणजे जे तहसीलदार लेवलचे अधिकारी पाठवून ह्या त्यांना एवढा विषय पूर्ण महाराष्ट्राचा असताना या ठिकाणी कुठल्या तरी वरिष्ठ मंत्र्यांनी येणं गरजेचं होतं. यांना सगळीकडे देशात फिरायला वेळ आहे, परंतु या ठिकाणी मराठा समाजा न्याय हक्कासाठी सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा म्हणून जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. पण 5 दिवस झाले तरी आजही सरकारमधला एकही वरिष्ठ मंत्री या ठिकाणी सरकारच्या वतीनं बोलणी करायला किंवा जरांगे पाटलांचे बरोबर चर्चा करायला कुणी आलेलं नाही. ही खरं दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या माध्यमातून सर्व मराठा समाजाची सरकारला आज आम्ही विनंती करतो आहे की तुम्ही तात्काळ याची दखल घेऊन हे त्यांचं उपोषण चिघळण्याच्या आधी 5 दिवस आहे, त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. त्यामुळे ह्याचा अंत न पाहता सरकारनं तात्काळ याची दखल घ्यावी आणि या ठिकाणी वरिष्ठ कुणीतरी तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील, मंत्रालय स्तरावर तुमचे मंत्री असतील, याआधी जसे पाठवले होते आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करणारे शिष्टमंडळ या ठिकाणी पाठवावं अशी आमची आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे. आणि मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की तुम्ही कायम म्हणता की महाविकास आघाडी, उलट महायुतीला संधी होती ना. महायुतीचं खाली राज्यात सरकार होतं, महायुतीचं वर केंद्रात सरकार होतं. ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर मान्य केल्या असत्या तर संधी कुणाला होती? तुम्ही जे म्हणताय वारंवार की महाविकास आघाडीला फायदा झाला का? दोन्हीकडे सरकारं तुमची होती. मी त्यावेळेस सुद्धा म्हणलं होतं की सुप्रीम कोर्टात जी याचिका आली त्याच्या बाबतीत तुम्ही तामिळनाडू राज्याच्या बाबतीत जी पावलं उचलली ती उचला. त्यावेळेस जर आरक्षण टिकलं असतं तर त्याचाही फायदा झाला असता ना. त्यांना कुणी अडवलं होतं का? सरकारी यंत्रणा ह्या नात्यानं त्यांच्याकडे दोन्ही राज्यातलं आणि केंद्रातलंही सरकार होतं, करायला पाहिजे होतं ना. पण नेहमी कसं वितुष्ट तयार होईल, कसं त्या ठिकाणी संघर्ष तयार होईल हेच विचार केला गेला. आणि एक लक्षात घ्या, दुसऱ्याच्या घरात आग लावायचा प्रयत्न झाला तर ती आग आपल्याही घरापर्यंत पोहोचत असते, ही वस्तुस्थिती आहे. ते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील चिटगावकर. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, अंतरवली सराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.